धम्मपद अत्तवग्गो देवदत्ताची कथा पुण्यकारक व हितकारक कर्म करा. पुण्यकारक व हितकारक कर्म करा. स्थळ वेडुवन राजगृह. सुकराणी असाधुनी अत्तनो अहितानीच यंवे हितंचं साधुन्यं तवे परम दुःखरं. अर्थ, वाईट काम करणे सोपे असते परंतु आपलेच नुकसान आहे. वाईट काम करणे सोपे असते परंतु त्यात आपलेच नुकसान आहे. परंतु चांगले पुण्यकारक व हितकारक काम करणे अत्यंत कठीण आहे. आहे का नाही कठीण? वाईट काम करणं सोपं आहे आणि चांगलं काम करणं काय कठीण आहे. घाण करणं सोपं आहे, घाण सफा करणं कठीण आहे. तर असं आहे ते. म्हणून खर्रा खाऊन थुकणं सोपं आहे, खर्रा ते सफा करणं कठीण आहे. त्याला जर म्हटलं आता तू घाण केला ना, तू सफा कर, म्हणजे मी काय करू? तुझ्या तोंडावर थुकला बाबा तू, आहे का नाही? तर हे असं आहे. गाथा कथा अशी आहे. एकदा तथागत भगवान बुद्ध वेळुवनात धम्मोपदेश करीत असताना भिक्षू देवदत्त तेथे आला आणि तथागतासमोर प्रस्ताव ठेवला की एकदा तथागत भगवान बुद्ध वेळुवनात धम्मोपदेश करीत असताना भिक्षू देवदत्त तेथे आला आणि तथागतांसमोर प्रस्ताव ठेवला की शास्ता, आता तुम्ही म्हातारे झाले आहात, त्यामुळे संघाचे दायित्व त्यांच्यावर देवदत्तावर सोपवावे. परंतु त्याचा प्रस्ताव तथागतांनी अमान्य केला. आणि मी सारीपुत्त व मोग्गलायन यांना भिक्षू संघ देऊ शकत नाही, तर तुला कसे देणार? असे म्हणून त्याला थुंकी गिळणारा म्हणून त्याची निर्भत्सना केली. तेव्हापासून देवदत्त बुद्धाचा तिरस्कार करू लागला व त्याने तथागतांना 3 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर एकदा देवदत्ताने भिक्षू संघाकरिता 5 नियम बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. 5 प्रस्ताव आहेत. पहिला, भिक्षू जीवनापर्यंत त्यांनी जंगलातच वास्तव करावे. म्हणजे जीवन असेपर्यंत त्यांनी जंगलातच वास्तव्य करावे. भिक्षूने जीवनभर भिक्षाटनावरच जगावे. तिसरा, भिक्षूंनी चिंध्यांपासून बनविलेले चिवरच नेसावे. चौथं, भिक्षूने झाडाखालीच राहावे. आणि 5वं, भिक्षूने आजीवन मासे किंवा मांस खाऊ नये. तथागत या नियमांच्या विरुद्ध नव्हते, परंतु काही महत्त्वाच्या कारणांमुळे हे नियम विनयाच्या नियमाच्या दृष्टिकोनातून भिक्षूंवर बंधनकारक करण्यास तयार नव्हते. तेव्हा
देवदत्ताने असा प्रचार केला की त्याने प्रस्ताविक केलेले नियम बुद्धांनी तयार केलेल्या नियमापेक्षा अधिक महत्त्वाचे व योग्य आहेत. काही नवीन भिक्षूंना त्याने आपल्या जाळ्यात ओढले. नवीन भिक्षू त्याने केलेले नियम पाळावयास तयार झाले. यामुळे संघामध्ये फूट पडायला सुरुवात झाली. तथागतांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी देवदत्ताला बोलावून तू चुकीचे काम करीत आहेस, असे करू नकोस असे त्याला समजावून सांगितले. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याचे दुष्कृत्य सुरूच होते. एके दिवशी आनंद भिक्षाटनास गेला असता त्याला देवदत्त भेटला आणि म्हणाला की आजपासून मी माझा नवीन भिक्षू संघ स्थापन करणार आहे. तसेच अनेक संघ कार्यसुद्धा करीन. स्थविर आनंद भिक्षाटन करून परत आला आणि तथागतांना भेटला. भगवंत देवदत्त मला भेटला आणि म्हणाला की आजपासून मी भगवंतापासून व भिक्षू संघापासून अलग होऊन उपोषण करीन व अन्य कार्यसुद्धा करीन. भिक्षू आनंद कडून देवदत्ताचा संकल्प ऐकून ते म्हणाले, देवदत्त संघात फूट पाडून अतिशय वाईट काम करीत आहे. वाईट काम करणे अत्यंत सोपे असते, परंतु चांगले आणि हितकारक कार्य करणे अतिशय कठीण असते. असे आनंदाला समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली. तात्पर्य: व्यक्तीने समाजाचे हित होईल असेच कार्य करावे. समाज एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करावा. समाजात फूट पाडणाऱ्यांच्या वाईट कार्यात सहभागी होऊन पापाचे भागीदार होऊ नका. म्हणजे याच्यापासून बोध असा आहे का बा एकत्र राहण्यात फायदा आहे. हेच बाबासाहेबांनी घेतलं. जे मातृसंघटन तयार केलं बाबासाहेबांनी याचसाठी का एकत्र राहा बा. एकत्र राहायसान तर फायद्यात राहायसान. विखुरलेले राहायसान तर कमजोर होसान. जसे लाखो एकत्र असते का ताकद राहते सैन्याचं, आणि ते तुकडे पडले 100 इकडं, 200 तिकडं, 500 तिकडं, 1000 तिकडं, 1500 तिकडं, ताकद झाली कमी आणि मग ते संपून जातात. आणि हेच झालेलं आहे बाबासाहेबांच्या मातृसंघटनेसोबत. हेच झालेलं आहे. विखुरलेलं आहे सगळं, आणि त्यामुळं आणि सगळं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून कानी एकत्र येण्यामध्ये फायदा आहे. आता एकत्र का येत नसतील याचे कारण हेच असू शकते का एक तर येले बाबासाहेब समजले नाही, आणि दुसरं समजले तर ढोंग होय. समजले जाणून बुजून मग तसे राहतात. आहे का नाही? दोनच कारणं असू शकतात. एक तर समजले, एक तर नाही समजले. तर जर समजले आहे तर मग तुम्ही प्रामाणिक का नाही बा? मग तुम्ही एकत्र का येत नाही? एकत्र का तुम्ही ते मातृसंघटन चालवत नाही? हाही एवढा प्रश्न आहे. मग याच्यापाशी विविध प्रकारचे उत्तरं असतात, हे असतात, पण तो त्याचा भागच नाही आहे. ते त्यागवृत्ती पाहिजे. कायची त्यागवृत्ती पाहिजे? पदाची. ज्याच्यापाशी पदाची त्यागवृत्ती असन तर तो त्याच्यासोबत राहू शकते. इथं पदाचे सगळे भांडणं आहे. भांडणं कशासाठी? खुर्चीसाठी. पदच तर भांडणं लावते सगळं. सगळा खेळच खुर्चीचा आहे, पदाचा आहे. तेच तर लालसा आहे खास. आणि त्यामुळं कानी सगळं विखुरलेलं काम आहे. आणि म्हणून कानी मला असं वाटतं की लवकरात लवकर त्यांना धम्मातल्या बारकाव्या समजाव, धम्मामध्ये ते मुराव आणि त्यांनी पदापासून विमुक्त व्हाव. त्यागी वृत्ती ठेवली तर अशी एक ओढ तयार झाली पाहिजे. नाही मी नाही पाहिजे घेत पद, तू घे. मी नाही बनत अध्यक्ष, तू बन. अशी झाली पाहिजे ओढ सुरू. तरच ते संघटन एक संघ होईल, राहू शकते. इथं कसं मी होतो, त्यामुळं सगळं काम बिघडलेलं आहे. भांडणं लागलेली आहेत. म्हणून त्यागी वृत्ती ज्या दिवशी तयार होईल समाजामध्ये त्या दिवशी
अधिक जास्त प्रमाणात गतीनं काम होईल, अधिक जास्त बल तयार होईल, अधिक जास्त ताकद तयार होईल आणि अधिक जास्त प्रमाणात बाबासाहेबांचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पूर्ण होईल. तेव्हाच आपण या चारही स्तंभावर पोचू. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया. हे चारही स्तंभ मग तेव्हाच आपल्या हाती येतील. जेव्हा एक मुठीनं राहू आपण, एक संघ होऊ, तर हे लवकरच पूर्ण होईल अशी आपण आशा बाळगूया. आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.